कालपर्यंत आपण बघितलं होतं की केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समेत शिलही असली पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हा तो सधम्म रूप पावतो हे शिकलं होतं. त्यानंतर धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील या विषयीची करुणेची आयुष्यात परिपादवतो तेव्हा तो सधम्म रूप पावतो. म्हणजे अशा प्रकारचे जे काही धम्मरूप जे पावण्याच्या संदर्भामध्ये आपण काल उदाहरणं बघितले होते. तर यामध्ये आज आपण बघणार आहोत जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादितो तेव्हा सद्धम्मरूप पावतो. म्हणजे जे काही धम्म आहे तर ते धम्म करुणेपेक्षाही जास्त मैत्रीत्वाचं महत्त्व जाणतो. तर यामध्ये भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाही. करुणा म्हणजे प्राणीमात्राविषयी दया. भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली. मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम. म्हणजे भगवान बुद्धानं जे काही करुणा संदर्भामध्ये जे काही शिकवून दिलेली आहे, जे काही प्राणी मात्रा संबंधीची काही जे दया दाखवलेली आहे किंवा दया शिकवलेली आहे, तर त्यामध्ये जे काही या पृथ्वी तलावर अलग अलग प्रकारचे पशुपक्षी असतील, छोटे मोठे कीटक असतील, किडे असतील, जे बी जीवजाती असतील त्या सर्वांवर प्रेम करायचं भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीव जातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धाची शिकवण होती. म्हणजे त्यानंतर भगवान बुद्धानं असं सुद्धा शिकवण दिलेली होती की करुणा जी आहे तर या करुणेच्याही पलीकड, म्हणजे करुणा फक्त म्हणजे आपण फक्त कोणावर दया दाखवतो एवढा त्याचा अर्थ होतो, परंतु याच्याही पुढे जाऊन नुसती दयाच नाही तर सर्व काही जे जीवजंतू असतील तर त्याच्यावर दूरपर्यंत आपली जे काही माया असेल, जे काही करुणा असेल ते पसरली पाहिजे. त्यांच्याबद्दल जे काही आदरभाव आहे ते आदरभाव निर्माण झाला पाहिजे अशी भगवान बुद्धाची शिकवण होती. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहे. आणि अशा प्रकारचं जे काही करुणा आहे किंवा करुणेच्या पलीकड सुद्धा प्रत्येक माणसानं जनावरावर किंवा किडोमुंग्यावर काही असेल तर ते प्रेम कसं करावं याच्या संदर्भामध्ये एका धम्मामध्ये सांगितलेलं आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूला म्हणाला, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे, भूमी त्यामुळे रागावते काय? तर त्यावेळेस नाही भगवान, ते भिक्खू म्हणाले. म्हणजे एक वेळेस भिक्खूला संबोधित भगवान बुद्ध म्हणाले की भिक्खू, जर एखादी पाणी आपल्याला जर पाणी पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला एखादी विहीर खोदायची आहे. मग विहीर आपण कुठं खोदणार? जमिनीमध्ये खोदणार. मग विहिरीमध्ये आपण जर जमीन खोदत असू तर त्या जमिनीला काही इजा होते का किंवा ती जमीन आपल्यावर रागावते का असं एका भंतीला विचारलं, भिक्खूला बुद्धाने विचारलं. तेव्हा तो भिक्खू म्हणाले की नाही गौतमा किंवा नाही भगवान, नाही, अशी कोणती जे काही धरती असेल, जे काही जमीन असेल ती आपल्यावर रागावत नाही. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला, तो चित्र रंगू शकेल असे तुम्हाला वाटते काय? यानंतर दुसरा प्रश्न असा विचारला की समजा हवेमध्ये लाख आणि रंग, लाख म्हणजे लाख हा रंगाचाच एक प्रकार आहे. समजा की जे काही म्हणजे चिकटतो सुद्धा त्याच्यामुळं ते कलर कुठे ना कुठे चिपकला जातो. तर पहिल्या काळामध्ये आताच्या सारखं जे काही पेंट वगैरे होते तशी पेंट नव्हती, तर रंग आणि जे काही लाख होती हे एकामध्ये मिक्स करून कुठे ना कुठे त्याची पेंटिंग करत गेली, डिझाईन बनवत गेली. तर अशा प्रकारे जे काही लाख असेल आणि रंग असेल तर तो हवेमध्ये त्या दोन्ही आणि समजा जो बी दोन वस्तू आहेत त्या वस्तूमुळं हवेमध्ये ते चित्र काढू शकेल काय? तर त्यावेळेस सुद्धा त्या भंतीजीनं उत्तर दिलं की नाही भगवान. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं सांगितलं की का नाही, तर ज्या हवेमध्ये आपल्याला ज्या फलकावर किंवा जे काही काळे असतील, कागद असेल, काही बी कपडा असेल, जे वस्तू असेल त्या वस्तूवर आपल्याला कलर भरायचे आहे, डिझाईन काढायची आहे, तर ते वस्तू कोणतीच हवेमध्ये नाही. आणि हवा ही अदृश्य आहे, त्यामुळं आपण त्या हवेवर हे कलर भरू शकत नाही किंवा चित्र काढू शकत नाही असं भगवान बुद्ध म्हणाले. त्याचप्रमाणे तुमच्या मनातही काळे किलमिश असता कामा नये, कारण किलमिशे ही दुर्विचाराची प्रतिबिंबे असतात. आणि त्याचमुळं भगवान बुद्धाने हे सुद्धा सांगितलं की आपलं मन जे आहे
तर आपलं मन हे फक्त करुणामय असलं पाहिजे. करुणेच्या पलीकडेही समजा इतर जे बी काही कीटक असतील, जे काही किड्यामुंगी असतील, जे काही पशु पक्षी असतील, माणसे असतील, त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये फक्त करुणेच्याही पलीकड प्रेमभाव असला पाहिजे. आणि असं जर असल तरच आपण आपल्या मनामध्ये जे काही करुणा रुजवायची आहे ते करुणा रुजू शकतो का, धम्म आहे ते धम्म रुजू शकतो. परंतु आपलं मन जर काळा असेल किंवा मनामध्ये जर समजा आपल्या काही जर डाग असेल, तेव्हा मात्र आपण वरून कितीही समजा करुणा करत असलो किंवा इतर प्राणी मात्राविषयी दया आपण करत असलो तरीही ती दया सफल ठरत नाही, ते करुणा सफल ठरत नाही. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लावता येईल का? आणि त्यानंतर भगवान बुद्धानं परत एक प्रश्न त्या भंतेजीला केला, भिक्खूला केला, की एखादा माणूस मशाल घेऊन जात आहे नदीकडे आणि जे नदीत पाणी आहे त्या पाण्याला तो आग लावण्याचा प्रयत्न करत आहो, तर त्या पाण्याला आग लागेल का? परंतु त्यावेळेस सुद्धा ते भिक्खू म्हणते की नाही भगवान, का नाही? कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही. म्हणजे त्या गंगेच्या जे आपली आग असते ते आग लागण्यासाठी जे काही ज्वालाग्रंथ जे काही पदार्थ लागतो तर तो पदार्थ त्या पाण्यामध्ये नाही, त्याच्यामुळं तो जलनास मदत करत नाही, पेटण्यास मदत करत नाही, म्हणून त्या ठिकाणी आग लागत नाही, असं भगवान बुद्ध सांगतात. आपले प्रवचन संपवित भगवान म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कशीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि त्याप्रमाणे अग्नीचे विचलित न होता गंगाजवळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेले अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मैत्रिणीच वागले पाहिजे. आणि यानंतर भगवान बुद्धानं परत काय सांगितलं, की ज्याप्रमाणे जर आपण विहीर खोदत असलो तर विहीर खोदत असलं तर त्या ठिकाणी त्या जमिनीला इजा व्हायला पाहिजे, ते जमीन आपल्यावर रागायला पाहिजे, पण ते रागावत नाही. त्याचप्रमाणे जर हवेमध्ये कोणत्याही प्रकारचा असा पदार्थ नसते की ज्याच्यावर आपण कलर काढू शकू, त्यामुळं कोणताही कलर आपण हवेमध्ये भरू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे जर एखादी अग्नी आपण त्या गंगेतल्या पाण्याला लावत असेल तर त्या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ज्वलंत असा कोणताही पदार्थ नसते जे जलनास मदत करते, त्यामुळं त्या पाण्याला सुद्धा आग लागत नाही. ते त्याचप्रमाणे आपला आहे ते प्रभाव, त्या प्रभावाप्रमाणे ते पाणी वाहत जाते. आणि त्याचप्रमाणे जे काही आपलं मन आहे ते सुद्धा तसंच आहे. त्यामुळं जे काही आपलं मन आहे हे मन म्हणजे सदाही करुणामय ठेवलं पाहिजे. जरी समजा आपल्याला कोणी शिव्या देत असेल, कोणी काही म्हणत असेल माघाऱ्या समजा, किंवा पुढे काहीतरी आपला अपमान करत असेल आणि किंवा अन्याय करत असेल, तर अशा वेळी मात्र आपण त्याचं मन जे आहे ते मैत्रिणीच जिंकलं पाहिजे किंवा त्याच्यासोबत मैत्री भावनाच आपल्या मनामध्ये ठेवून आपण वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध सांगतात की जरीही काहीही झालं किंवा आपल्यासोबत काही बरे वाईट जरी घडत असलं तरी सुद्धा आपण कधीही आपल्या मनामध्ये फक्त मैत्री भावना ठेवली पाहिजे. ज्याप्रमाणे ही पृथ्वी जी आहे खंबीर आहे किंवा हवा हे विमल आहे, म्हणजे त्याच्यावर आपण कोणत्याही प्रकारचं चित्र काढू शकत नाही, किंवा गंगा त्याला कितीही आज्ञा दाखवला तर ते गंगा आपला प्रवाह थांबू शकत नाही, त्याचप्रमाणे आपलं जे मन आहे ते मन सुद्धा इतराच्या करुणासाठी, इतराच्या दयेसाठी कधीही थांबलं नाही पाहिजे, असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि असे जर तुम्ही कराल तर कितीही दुस्सह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. आणि अशा प्रमाणे समजा आपण जर वागत असेल तर आपल्यासोबत कितीही एखादी विचलित गोष्ट घडली की समोर चालून कितीही समजा कोण आपल्याला शिव्या जरी दिल्या, तुम्हाला माहिती आहे आता भगवान बुद्धाचा सुद्धा एक हे आहे की भगवान बुद्धाचे प्रवचन चालू असताना किंवा भगवान बुद्धावर कितीतरी लोकांना आरोप केलेले आहेत, ते समोर याच्यामध्ये दिलेलं आहे, कितीतरी आरोप केलेले आहेत, परंतु भगवान बुद्ध हे बुद्ध होते, त्यामुळे ते कधी विचलित झाले का? कधीही विचलित झाले नाही. त्याप्रमाणे आपण आपलं मन ठेवलं पाहिजे. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात, आणि जे काही आपल्याला काही उपद्रव देत असतील, कोणी आपल्याला बरे वाईट म्हणत असतील, ते कधी ना कधी थकून जातील.
तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. आणि याप्रमाणे जे काही आपल्या मनामध्ये मैत्री अशी निर्माण व्हायला पाहिजे की ते मैत्री विश्वासारखी अमर्याद, म्हणजे हे जे काही विश्व आहे समजा, तर त्या विश्वाला काही अंत आहे का? काहीही अंत नाही. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये असणारा जो काही मैत्रीचा भाव आहे तर त्याला सुद्धा कोणत्याही प्रकारचा अंत नसला पाहिजे. आणि ते सर्व आपले विचार भव्य आणि अपार अशा प्रकारे असायला पाहिजे. आणि द्वेषाचा बिलकुल आपल्या याच्यामध्ये नायनाट असायला पाहिजे. द्वेष बिलकुल आपल्या मनामध्ये नसायला पाहिजे. माझ्या धर्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. आणि भगवान बुद्ध पुढे हे सुद्धा सांगतात की माझं असं म्हणणं आहे की फक्त धर्मानुसारच वागणं हे पुरेसे नाही आहे, तर मैत्रीचं वागणं आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, तरच आपलं जीवन जे आहे हे सुखमय होईल. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली, ती संस्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणाबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी, चलाक, सकाळी लवकर उठणारी आणि कामूस अशी मुलगी होती. तर यानंतर भगवान बुद्धांना या ठिकाणी एक घटना सांगितलेली आहे की एक वेळेस जे भगवान बुद्ध श्रावस्ती नगरामध्ये विदेशिका या ठिकाणी जे एक कुलीन म्हणजे सदा समजा कोणावर ना कोणावर तरी काहीतरी आरोप करणारी म्हणा किंवा काहीतरी वाईट प्रवृत्तीची एक स्त्री राहत होती. आणि ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता जे काही आहे तर या गुणाबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण चांगल्या गुणाची, कुलीन म्हणजे चांगल्या गुणाची एक विदेशाची होती, चांगल्या गुणाची होती की ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता ही जे काही आहे तर ही या गुणाबद्दल ती स्त्री प्रसिद्ध होती. आणि तिला एक मोलकरीण होती. तर ती जी मोलकरीण होती तर ती मोलकरीण खूप चलाक होती. सकाळी लवकर उठणारी होती आणि पूर्ण काम नीती नियमानं करणारी होती. कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकीनेशी ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही किंवा तो ती प्रकट करीत नाही किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते. आणि एक दिवस त्यानं असा विचार केला की तिथं कामामध्ये पूर्ण अग्रेसर होती, परंतु तिला असं वाटलं की माझी जे मोलकरीण आहे तर ही जी मोलकरीण आहे ते खूप माझ्यासोबत प्रेमळ आहे, माझ्यावर कधीच रागावत नाही, मला कधी बोलत नाही. तर याचं कारण काय असावं? मी काम करतो म्हणून ते बोलत नाही का तिचा स्वभाव आहे म्हणून ते मला बोलत नाही? आणि असल्याबद्दल मी माझ्या मालकिनीची परीक्षा घेतोय किंवा माझ्या मालकिनीचं नेमकं काय आहे तर हे बघतो, असं त्या मोलकरीणीने ठरवलं. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीण मनाशी म्हणाली, त्यात काही नाही, काय लबाड कुठली? आणि त्यानंतर एक दिवस ती हटकून ती मोलकरीण काय केलं की सकाळी जे कामाला उठायला पाहिजे होतं तर सकाळी लवकर तिने उठलीच नाही. आणि ती उठली नसल्या कारणानं तिची मोलकरीण तिच्या जवळ आली आणि तिला म्हणाली की उठ, एवढा उशीर का झाला तू उठायला? एवढ्या लवकर का उठली, म्हणजे एवढा उशिरा का उठलीस? असं ती जी मालकीण आहे त्या मोलकरणीला म्हणाली. त्यावर ती मोलकरीण जी होती तर ती काय म्हणाली की काय बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीण मनाशी म्हणाली, म्हणजे ती जी मोलकरीण होती हे चिडून स्वतः तिथं म्हणाली की काय त्यात काय बाईसाहेब? ते त्यात काही नाही, लबाड कुठली? ते त्यावर ती मालकीण काय म्हणते की त्यात असं कसं काही नाही, तू लबाड आहेस असं ती म्हणाली. मोलकरणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर मी दाखवित नाही एवढेच, मी माझे काम चोख बजाविते म्हणून मी ते रागावत नाही, आणखी मी तिची कसोटी घेईल. म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकीणीने विचारले, काले तू उशिरा का उठलीस? आणि त्यानंतर असं झाल्याच्या नंतर ही जी मोलकरीण होती या मोलकरणीला नेमकं ती थोडीशी रागट आहे, प्रेम भावना तिच्या अंगामध्ये नाही हे थोडं तर कळालं, परंतु पूर्ण तिचं कळालं नाही. म्हणून तिनं परत आणखी काय ठरवलं की आणखी उद्या परत मी आणखी याच्यापेक्षा जास्त उशिरा उठेल. आणि त्याचप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी आणखी उशिरा उठली. आणि आणखी उशिरा उठल्याच्या नंतर जे काही
आपलं जे काम करायला होतं पाहिजे, सकाळी लवकर उठून काम करायला पाहिजे होतं, तर ते काम केलं नाही. आणि त्यामुळं मी असं समजत असेल की मी आणखी कसोटी या बाईची घ्यायला पाहिजे, मालकिनीची घ्यायला पाहिजे. आणि त्या दिवशी दुसऱ्या सकाळी उठले आणि मालकिनीने विचारले, का रे तू का उशिरा उठलीस? आणि नंतर त्या मालकीने दुसऱ्या दिवशी सुद्धा विचारलं की तू का उशिरा उठलीस? तेव्हा मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीण म्हणाली, असं त्यात काही नाही काय, लबाड कुठली? आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याप्रमाणे आपल्या शरीरावर थोडासा राग आणून ती मालकीण म्हणाली की असं काही नाही काय, लबाड कुठली? असं तर त्या मोलकरणीने विचार केला, राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण माझे काम नीट करते मी म्हणून ती रागावत नाही, मी आणखीन तिची कसोटी घेईल. आणि त्यानंतर या मोलकरणीला काय वाटलं की राग हा माझ्या मालकिनीच्या मनामध्ये आहे, ती सुद्धा राग करते, परंतु मी जे आहे ते रोज सकाळी लवकर उठून रोज काम, आपलं जे काही काम असेल ते काम नीती नियमानं करतो, त्यामुळं मालकिनीला चान्सच मिळत नाही माझ्यावर रागावायचा. आणि त्यामुळं मी आणखी मालकिनीची कसोटी घेतो, असं त्या मोलकरणीनं त्या ठिकाणी मनामध्ये ठाम विचार केला. म्हणून ती आणखी परत दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिनीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? आणि परत दुसऱ्या दिवशी ती मोलकरीण आणखी उशिरा उठली. आणि नंतर मालकिनीने परत तिला आवाज दिला की तू एवढ्या उशिरा का उठलीस? आणि परत मालकिनीने आपलं मोलकरीणने उत्तर दिलं की त्यात काय आहे? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय, लबाड मुली? असे उद्गार म्हणून मालकीने चिडून रागाने एक आडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र तिनं तिचा जे काही मालकिनीचा राग होता तर तो राग तिचा अनावर झाला आणि तो त्या ठिकाणी व्यक्त केला. आणि जेव्हा ती मोलकरीण म्हणाली की त्यात काय बाई, असं म्हणल्याच्या नंतर त्या मालकिनीला खूप राग आला. तिनं एक घरामध्ये असलेला जे काही त्याला ते हे म्हणतात बघा, काय म्हणतात ते पहिलं, मुसळ काहीतरी म्हणतात बघा त्याला, तर ते हातामध्ये घेतलं आणि त्या मोलकरणीच्या डोक्यामध्ये घातलं. आणि डोक्यात घातल्यामुळं ती जखमी झाली. खोका पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई माझी मालकीन किती लीन आहे, सौम्य आहे अशी माझी मालकीन. मी हे एवढं कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली, चिडली होती की हातात आडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. आणि त्यानंतर जाणून बुजून त्या मोलकरीणनं काय केलं की घराच्या बाहेर आरडाओरड सुरू केली. आणि बघा माझी मालकीन जी आहे तर ही मालकीन कशी लीन आहे किंवा कशी रागीट आहे हे बघा तुम्ही. हे फक्त मी मोलकरीण, एक तिची मोलकरीण जी आहे ती फक्त उशिरा उठली म्हणून तिने जे काही ते मुसळ होतं, जे काही वेडसर होतं ते माझ्या डोक्यामध्ये घातलं आणि या मोलकरीणीला रक्तबंबाळ केलं, असं ती मोलकरीण ओरडू लागली. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. आणि त्यानंतर सर्व आजूबाजूला परिसरामध्ये जे काही तिच्याबद्दल एक भ्रम निर्माण होता आणि आतापर्यंत जे काही तिची वागणूक निर्माण होती की ती बाई कोणाला शिव्या देत नाही, ती बाई कधी रागावत नाही, अशा प्रकारचा जे काही भ्रम निर्माण होता किंवा जे बी काही होता ते तिची तिथं लीनता सुटली. जे आतापर्यंत ती प्रेमानं वागत होती, रागानं वागत नव्हती, तर हे तिचा संयम सुटला. आणि संयम सुटल्यामुळं काय झालं की फक्त एका क्षणामध्ये पूर्ण एरियामध्ये तिचा असा एक म्हणजे एक अशी एक फोटो निर्माण झाली किंवा अशी एक तिची ख्याती निर्माण झाली की ती बाई खूप रागीट आहे, खूप कोणाबद्दल म्हणजे कोणाबद्दल बिलकुल दया दाखवत नाही अशी तिची एक ख्याती निर्माण झाली. याप्रमाणे जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंत भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. तेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात, तेव्हा त्यांच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते. आणि खरं जे काही करुणा फक्त म्हणजे आपण काय, जे दुसऱ्यावर आपण दया दाखवतो एवढीच करुणा आहे, पण खरा जो मैत्रीभाव आहे तेव्हाच कळतो जेव्हा वारंवार एखाद्या माणसाला किंवा एखाद्या भिक्खूला आपण जर वाईट म्हणणार नाही आणि तेव्हा तिच्याकडून काही चिडी प्रमाणे काही समजा चीड आल्यासारखं तिच्याकडून काही वागणूक होणार नाही, तेव्हाच आपल्याला समजेल की नक्की तिच्या मनामध्ये प्रेम भावना आहे, अन्यथा तिच्या मनामध्ये प्रेम भावना नाही आहे असं खात्री पडते. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हणले
केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्यांच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्याला मी खरा भिक्खू समजतो. आणि त्याचप्रमाणे जर फक्त आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे किंवा काहीतरी आपल्या मनामध्ये लोभ आहे कोणाकडून काहीतरी मिळायला पाहिजे अशा संबंधी आपण जे काही मनामध्ये लोभ ठेवतो आणि त्यामुळं आपण कोणाबद्दल जर प्रेम भावना किंवा मैत्री भावना जर बाळगत असेल तर ही मैत्री भावना काही कामाची नसून ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. म्हणजे वारंवार जरी समजा कोणा आपल्याला काही म्हणत असेल त्यावेळेस सुद्धा आपल्या मनातून फक्त मैत्री भावनाच निर्माण होत असेल तेव्हा आपण एक धम्म अंगीकृत केला आहे असं समजते. पुनर्जनासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एका षोडशाशाही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्य कृत्यांना समाविष्ट करून घेते, ती चमकते, ती प्रकाशते आणि ते प्रज्वलित होते. आणि अशा प्रकारे जेव्हा असा जो काही धम्म आणि अशा धम्मामधून आपल्या मनामध्ये जे काही मैत्री भावना निर्माण होते तेव्हा मात्र आपलं जे काही मन असेल किंवा आपली जे काही ख्याती असेल तर हे एखाद्या खूप मोठ्या ताऱ्यासारखी चंद्र सूर्यासारखी किंवा एखाद्या उजेडासारखी लखलखीत किंवा चकमकीत होते, प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एका षोडशासही नसते. चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपणा सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणे पुनर्जन्मासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एक षोडशासही मोलाची नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृतांना स्वतःमध्ये सामावून चमकते आणि प्रकाशते. आणि या ठिकाणी असं सुद्धा सांगितलेलं आहे की आपलं जे काही मन आहे तर हे मन सर्व जे काही पुण्यकृत्य असतील ज्याप्रमाणे चंद्र आहे तर चंद्र हे आपल्या शरीरामधून किंवा आपल्यामधून एक प्रकाश तयार करते आणि तो प्रकाश कोणाला देते? स्वतः घेते का? स्वतः घेत नाही तर ते दुसऱ्याला देते. ज्याप्रमाणे समजा एखादी मेणबत्ती आहे त्या मेणबत्तीच्या खाली एक सदाही अंधारच राहतो पण ती पेटते आणि पेटून ती उजेड कोणाला देते? इतरांना देते. त्याचप्रमाणे आपल्या मनाची सुद्धा आहे की जरी आपलं मन कमी जास्त काही जर झालं तर कोणत्याही प्रकारची चीड आपल्या मनाला येणार नाही, कोणत्याही प्रकारची राग आपल्या मनाला येणार नाही. आणि त्यामुळं राग चीड न आल्यामुळं ऑटोमॅटिक आपण जे आपलं जे काही प्रसन्नता असेल, आपला जो काही धम्मभाव असेल तो त्या चंद्राप्रमाणे सूर्याप्रमाणे प्रकाशित होते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणे भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याप्रमाणे पुनर्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एका षोडशा इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृतांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. आता यानंतर परत आणखी सूर्याचं एक उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे सूर्य आपल्या स्वतःमधून एक प्रकाश तयार करतो आणि तो इतरांना प्रकाश देतो त्याप्रमाणे आपलं सुद्धा मन असायला पाहिजे. त्यानंतर धम्माला सधम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजे. आणि त्यानंतर जे काही सामाजिक काही भेद असतील किंवा सामाजिक भेद म्हणजे एकूण एकाचे जे काही विचार असतील त्या विचार प्रत्येकाच्या विचारामध्ये एक भेद निर्माण होता समजा, म्हणजे प्रत्येकाचे विचार सारखे नसतात आणि प्रत्येकाचे विचार सारख्या नसल्या कारणाने त्याच्यामध्ये विचारामधून वाद निर्माण होतात. तर असे काही निर्माण झालेले वाद हे आपण नाहीसे केले पाहिजे. धम्माला सधम्मरूप प्राप्त व्हायला त्याने माणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजे. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणाच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेद प्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. आणि या ठिकाणी आता परत जे काही ब्राह्मणाचा जो काही धम्म होता तर त्या धम्माचं सुद्धा इथं सांगलेलं आहे की जो ब्राह्मणाचा धम्म आहे तर तो धम्म हा प्रत्येकाने मानलाच पाहिजे असं त्यांचा धम्म म्हणतो. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. आणि त्यानंतर जे काही वेदप्रणीत म्हणजे जे काही वेद लिहिलेले आहे म्हणतात की देवानं किंवा ईश्वरानं काही वेद दिलेले आहे म्हणतात
तर हे जे वेद, या वेदापासून निर्माण झालेलं काही आदर्श समाज असेल किंवा चातुर्वर्णीय असेल असे या ठिकाणी म्हणतात. वेदानुसार अशा समाजाचे 3 अटी पाळल्या पाहिजे. आणि असा जो काही समाज असेल जो वेदाला पाळतो किंवा जे काही ईश्वर वगैरे काही असेल याला पाळतो, तर अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजे असं म्हणतात. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. म्हणजे ब्राह्मण जे 3 अटी सांगतात बघा, त्या अटीमध्ये पहिली अटी कोणता आहे की प्रत्येक माणसानं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे वेगवेगळ्या प्रकारचे 4 समाज आहेत हे प्रत्येकानं मानलं पाहिजे. ही पहिली अट. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते सर्व समान असता कामा नयेत, तर प्रतिष्ठा, अधिकार, विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत. आणि त्यानंतर दुसरी अट काय सांगितली आहे ब्राह्मणानं की जे काही हे समाज 4 समाजाचे 4 घटक सांगितलेले आहेत, 4 वर्ण सांगितलेले आहेत, तर या 4ही वर्णाच्या माणसानं काय करायला पाहिजे की प्रत्येकानं आपापला वेगवेगळे जे काही नियम दिलेले आहेत ते नियम पाळायला पाहिजेत आणि एकूण एकाच्या याच्यावर डिपेंड राहायला पाहिजेत. जसं काही ब्राह्मणानं कोणावर डिपेंड राहायला पाहिजे, वैश्यावर आणि क्षत्रियावर. आणि त्याच्यानंतर वैश्य आणि क्षत्रियानं कशावर डिपेंड राहायला पाहिजे, तर आपल्या शूद्रावर अवलंबून राहायला पाहिजेत. अशा प्रकारे नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली, पण वैश्याच्या वरती, वैश्य क्षत्रियाच्या खाली, परंतु शूद्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजे अशी अट सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राह्मणाचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियाचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्याचा व्यवसाय व्यापार धंदा आणि शूद्राचा व्यवसाय वरील 3ही उच्च वर्णाची सेवा. म्हणजे या ठिकाणी ब्राह्मणाने दुसरी अट सांगितलेली आहे की जो काही 4 समाज आहेत, अलग अलग 4 वर्ग आहेत, तर त्या 4 वर्गानं अलग अलग कामं केली पाहिजे. त्यामध्ये ब्राह्मणानं शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन शिक्षण दिलं पाहिजे आणि त्याबरोबरच जे काही धार्मिक जे काही संस्कार असतील, जे काही कार्यक्रम असतील, तर ते कार्यक्रम पाळले पाहिजे. त्यानंतर जे काही क्षत्रिय आहे त्या क्षत्रियानं फक्त शस्त्र धारण करून जे काही हे असेल म्हणजे राज्यकर्त्याचं संरक्षण केलं पाहिजे किंवा युद्ध खेळलं पाहिजे. त्याप्रमाणे वैश्य जे आहे त्या वैश्याने फक्त व्यवसाय करावा आणि शूद्रानं मात्र या वरील 3ही जे काही जाती आहेत तर यांची फक्त सेवा करावी अशी अट त्याने घातलेली आहे. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावायचे नाही. म्हणजे एका जातीतल्या माणसानं दुसऱ्या जातीतल्या माणसाचा व्यवसाय करायचा नाही किंवा त्या ठिकाणी आक्रमण करायचं नाही. हा आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकविला आणि हा एक आदर्श आहे समजा, म्हणजे एक चांगली शिकवण आहे असं त्या ब्राह्मणांनी सांगितलं आणि लोकांमध्ये रुजवलं. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. आणि अशा प्रकारचे जे काही सिद्धांत आहे तर हा सिद्धांत विषमतेचा सिद्धांत आहे हे स्पष्ट होते. आणि सामाजिक विषमता जी काही आहे तर ती परंपरेने चालत आलेली नसून ती फक्त जे काही ब्राह्मणी धर्म आहे तर त्या ब्राह्मणीच्या धर्मामुळं ते सिद्धांत तयार झालेला आहे. त्या ब्राह्मणी धर्मामुळं इतर लोकांच्या मनामध्ये रुजलेला आहे. भगवान बुद्धाचा या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता आणि हे जे काही विचारसरणी होती ब्राह्मणाची तर या विचाराला, या सिद्धांताला भगवान बुद्धानं खूप मोठा विरोध केला होता. तो जाती स्वतेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलं समजा की जे काही भगवान बुद्ध हे जाती जे काही संस्था असतील, अलग अलग जातीचे काही म्हणत असतील तर यांचे सर्वश्रेष्ठ विरोधक होते. म्हणजे अशा प्रकारच्या कोणत्या जाती मानत नव्हते आणि समता जे सर्व जातीमध्ये, सर्व समाजामध्ये समता नांदायला पाहिजे अशा प्रकारचा खंबीर समर्थक भगवान बुद्ध होते. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याचे त्याने खंडन केलेले नाही. आणि जे काही जाती असतील
किंवा जे काही समाजामध्ये पसरलेली विषमता असेल तर याच्या संदर्भामध्ये एखाद्या गोष्टीचं खंडन केलं नाही अशी एकही गोष्ट नाही। या मुद्द्यावर भगवान बुद्धाला ब्राह्मणांनी पुष्कळ आव्हान दिले, परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसवले। आणि यामुळे काय झालं की अलग अलग प्रकारचे जे काही ब्राह्मण होते तर हे ब्राह्मण प्रत्येक वेळेला बुद्धापाशी जायचे आणि बुद्धाला म्हणायचे की तुम्ही अशी चार जातीला एका याच्यामध्ये कसं हे करता, तुम्ही चार जात एकच जात आहे म्हणून कसं समजता, किंवा चारही जातीच्या लोकांना एका जागी कसं काय बोलवता, किंवा जे काही खालच्या दर्जाचे काही लोक असतील त्यांना तुम्ही उच्च श्रेष्ठीचा जे काही दावा करता किंवा त्यांना जे काही चांगलं पद देता किंवा त्याला मान सन्मान देता तर हे आपण असं द्यायला नाही पाहिजे। अशा प्रकारे खूप वेळेस ब्राह्मण हे बुद्धाजवळ आले होते आणि बुद्धासोबत त्यांनी काही विचार विनिमय केले होते, आपले प्रश्न निर्माण केले होते, परंतु प्रत्येक त्या ब्राह्मणाचं उत्तर देऊन प्रत्येक ब्राह्मणाला शांत करण्याचा विचार जे काही हे होता तर ते गौतम बुद्धाचा धम्म होता। अश्वलायन सुक्तात एक गाथा आली आहे। एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्यांच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले। आणि त्यावेळेस एक वेळेस काय झालं की एक अश्वलायन नावाचा एक माणूस होता, तर त्या माणसाला ब्राह्मण लोकांनी खिचवलं आणि तिथून त्याला काय म्हणाले की तू बुद्धाकडे जाय आणि बुद्धाकडे जाऊन जे काही त्या बुद्धाची जे काही जात असेल, जे काही त्यांची विषमता असेल, समाज असेल, अशा समाजाबद्दल तू त्यांना वाद घाल असं ते त्या अश्वलायनाला म्हणाले। अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला आणि त्यानंतर तो अश्वलायन त्या ब्राह्मणाचा ऐकून तो बुद्धाकडे गेला आणि बुद्धाकडे जाऊन ज्याप्रमाणे ब्राह्मणाने त्याला शिकवलं होतं की जाऊ त्याच्या जाती संदर्भामध्ये चौकशी कर, तर त्याचप्रमाणे अश्वलायन त्या ठिकाणी जाऊन त्या बुद्धाला जातीसाठी प्रश्न केला आणि तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहेत। पवित्र हे केवळ ब्राह्मणातच वसत आहे, ब्राह्मणातच ते वसत नाही, केवळ ब्राह्मणाचे औरस पुत्र आहेत, ते त्यांच्या मुखातून जन्मास आले तेव्हा त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत, यावर गौतमा तुझे काय म्हणणे आहे। आणि त्यानंतर तो अश्वलायन बुद्धाकडे गेला आणि बुद्धाला काय म्हणाला की ब्राह्मण जे आहेत हे सर्व पवित्र आहेत आणि ते पूर्ण पवित्र राखत आहेत आणि त्यांचा जे जन्म आहे हा जन्म ते जे काही ईश्वर आहे, जे काही ब्रह्म आहे, तर त्याच्या मुखामधून म्हणजे तोंडामधून त्याचा जन्म झालेला आहे, त्यामुळं ते त्यांचे औरस पुत्र आहेत आणि त्यामुळं ते जे काही म्हणतात ते आपण मानायला पाहिजे आणि त्यांनी पैदा केलेले जे काही वारस आहेत किंवा जे काही धम्म आहे तर हे धम्म आपण मानला पाहिजे, यावर तुमचे काय मत आहे, त्या अश्वलायनाने भगवान बुद्धाला विचारले। भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठून गेला आणि त्यानंतर भगवान बुद्धाला त्या अश्वलायनाला एक उत्तर दिलं, तर ते उत्तर काय आहे की अश्वलायना, ब्राह्मणा ह्या ऋतुमती होत नाहीत काय, त्या गर्भधारणा करीत नाहीत काय, त्या बाळांत होऊनही मुलाला जन्म देतात ना, असे असून सुद्धा म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का। आणि यानुसार ते भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणाले की जरी ते ब्राह्मण असले तरीही ते ब्राह्मण त्या ब्राह्मणाच्या किंवा ईश्वराच्या मुखातून जन्म कसे घेऊ शकतात, तर ते त्यांना सुद्धा एका कोणा ना कोणा महिलेनं जन्म दिलेला असेल ना, आणि हे कुठे ना कुठेतरी ते मानतच असतील ना, म्हणजे कुठे ना कुठेतरी मी माझी आई आहे, माझे वडील आहे असे ते म्हणतच असतील ना, तर हे तू खरे मानतोस का, असं भगवान बुद्धाने त्या लहान विचारलं, आपल्या अश्वलायनाला विचारलं। आणि हे ऐकून अश्वलायन हा निरुत्तर झाला, म्हणजे त्याच्याकडे याच्यानंतर बोलण्यासाठी कोणतंही उत्तर नव्हतं। भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला, अश्वलायना, समाज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीची संबोध केला तर काय जन्माला येईल, चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी। आणि त्यानंतर त्या ठिकाणी भगवान बुद्धाने दुसरा प्रश्न केला की जर समजा एखाद्या क्षत्रिय असलेल्या समजा ब्राह्मण स्त्रीशी एखाद्या दुसऱ्या समाजातल्या माणसाने जर विवाह केला तर त्याच्यापासून निर्माण होणारं जे काही मूल असेल तर तो चतुष्पाद असेल का मनुष्य प्राणी असेल, म्हणजे एखादा समजा कोणत्या प्रकारचा समजा एखादा तिसराच प्रकार असेल का तो माणूसच असेल। अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही
नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर या देशात केवळ ब्राह्मणाच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरुच्छा यांच्यापासून दूर असलेली प्रेम भावना उत्पन्न होईल की इतर वर्णाच्याही हृदयात ती उत्पन्न होईल. आणि त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी भगवान बुद्धाने केला की जे काही नैतिक विकास जे बोलायला पाहिजे त्या संबंधात जर एखादी समजा प्रेम भावनेसंबंधी आपण एखादी चौकशी केली किंवा एखादी विचार जर केला तर हे प्रेम भावना फक्त ब्राह्मणाच्याच मनामधून निर्माण होते का ते इतर जे काही समाज असतील तर त्या समाजाच्या लोकांच्या मनात सुद्धा प्रेम भावना निर्माण होते असं विचारलं. आशुलाने म्हणाला चारही वर्णाच्या अंतःकरणात प्रेम भावना उत्पन्न होऊ शकतात. आणि त्यानंतर आशुलाने काय म्हणतो की नाही हे फक्त ब्राह्मणाच्याच मनामध्ये नाही तर जे काही 4 वर्ण आहेत तर त्याच्या 4ही वर्णामधल्या लोकांच्या मनामध्ये प्रेम भावना निर्माण होऊ शकते. भगवान बुद्धाने विचारले आशुला आहे ना योन आणि कंबोज आणि त्यांच्या सानिध्य असलेल्या देशात स्वामी आणि दास हे 2च वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यांतर होऊ शकते हे तू ऐकले आहेस काय. आणि त्यानंतर दुसरे एक उदाहरण गौतम बुद्धाने त्या ठिकाणी दिलं की जे काही योन आणि कंबोज नावाचा जे काही एक प्रदेश आहे तर त्या प्रदेशामध्ये गेल्याच्या नंतर त्या देशामध्ये फक्त स्वामी आणि दास म्हणजे एक मालक आणि एक नौकर अशा प्रकारच्या फक्त 2च जाती आहेत. आणि त्यामुळं तेथे स्वामीचा दास म्हणजे मालकाचा नौकर किंवा त्या नौकराचाच मालक अशा प्रकारचं एक स्थित्यंतर तयार होते. म्हणजे एक अशी तिथं घटना तयार होते समजा म्हणजे एकूण एकाला अनुरूप अशी घटना तयार होते. तर हे तू ऐकलेले आहेस का. तेव्हा आशुलाने उत्तर दिले होय मी ऐकलेले आहे. तुमचे चातुर्वर्णे ही आदर्श समाज रचना असेल तर ती सर्व देशात का आढळली नाही. आणि त्यानंतर भगवान बुद्धाने म्हणालं की हा जो काही ब्राह्मणाचा धर्म आहे किंवा जे काही ब्राह्मणानं अशा प्रकारचे जे काही वर्ण पाडलेले आहेत आणि त्यामध्ये ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठ समजलेलं आहे तर मग हे फक्त भारतामध्येच का इतर देशांमध्ये सर्व जगामध्ये असायला पाहिजे अगर सर्वश्रेष्ठ आहेत. हे जर त्या ब्राह्मणाच्या किंवा ईश्वराच्या मुखामधून जन्माला झालेले असतील तर हे बाहेर देशामध्ये सुद्धा तसंच असायला पाहिजे होते. त्या देशामध्ये सुद्धा मुखातून त्याचा जन्म व्हायला पाहिजे आणि त्यामुळे त्याचे सुद्धा ते श्रेष्ठ असायला पाहिजे होते. मग तिथे यांची जात का नाही असं भगवान बुद्धाने प्रश्न केला. या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता याविषयीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायित्व पत्करले. आणि एवढं सारं जे काही भगवान बुद्धानं त्या अश्वलायनाला समजून सांगितलं त्यानंतर त्या अश्वलायनापाशी एकही प्रश्न किंवा कोणत्याही प्रकारचं जे काही शंका कुशंका असेल ती त्यांच्यापाशी उरली नाही. आणि शेवटी तो स्तब्ध राहून शांत होऊन तो त्या अश्वलायनानं भगवान बुद्धाचं अनुयायित्व पत्करलं. वशिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत. आणि त्यानंतर एकदा जे काही वशिष्ठ नावाचा याच्यात बघितलेला आहे की वशिष्ठ नावाचा जो ब्राह्मण होता हा ब्राह्मणाने तथागताला ते शरण आले होते त्यांचे अनुयायी झाले होते आणि त्यामुळं ते बुद्धाची अनुयायी झालेला असा हा ब्राह्मण म्हणून इतर जे काही ब्राह्मण होते तर ते या वशिष्ठ नावाच्या ब्राह्मणाची खूप म्हणजे त्या ब्राह्मणाला खूप शिवीगाळ करणं किंवा त्रास देणं अशा प्रकारचं काम करत गेले. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्यांचे बुद्धाकडे कथन केले. आणि एक दिवस तो जो वशिष्ठ ब्राह्मण आहे तर हा ब्राह्मण बुद्धाकडे आला आणि बुद्धाकडे येऊन जे काही आपल्या सोबत घडत आहे किंवा मी आपला अनुयायी पत्करलं त्यामुळं इतर जे काही ब्राह्मण आहेत हे ब्राह्मण मला कशाप्रमाणे छळतात शिवीगाळ करतात या संबंधी भगवान बुद्धाकडे त्यांनी सांगितलं. आणि वशिष्ठ म्हणाला की भगवान ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हा समाजातील सर्वात उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत. ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहेत, इतराचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणाचे खरेखुरे औरस पुत्र आहेत, ते त्यांच्या मुखातून जन्मलेले आहेत, ते त्यांच्यापासून उत्पन्न झालेले आहेत, त्याने पैदा केलेले आहेत, हे त्यांचे वारस पुत्र आहेत. त्या ठिकाणी जे काही वशिष्ठ ब्राह्मण होता तो काय म्हणाला की भगवान ब्राह्मणाचं असं म्हणणं आहे की ते सर्वश्रेष्ठ आहेत
आणि ते ब्राह्मणच त्या ब्राह्मणाचे औरस पुत्र आहेत, त्यांचा जे काही ब्रह्म आहे त्यांच्या मुखातून जन्म झालेला आहे. त्यामुळं ते स्वतःला काय समजतात, शुक्ल पक्षाचे समजतात आणि बाकीचे काही इतर धर्म आहेत, इतर समाज आहे, तर तो मात्र कृष्ण पक्षाचा आहे असं त्या ठिकाणी म्हणतात, असं त्या वशिष्ठाने भगवान बुद्धाला सांगितलं. आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या श्रीमुंड्या भिक्खूच्या, त्या संस्कृत श्रीमंताच्या व कृष्णवर्णाच्या ब्राह्मणाच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशात सामील झाला आहे. हे चांगले नाही, हे काही उचित नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच श्रीमुंड्या कृष्णवर्य गावंढळ आणि आमच्या पूर्वजाच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकात सामील झाला आहेस. आणि प्रत्येक जो काही वशिष्ठ ब्राह्मण होता तो बुद्धाला काय म्हणाला की मला असे ब्राह्मण म्हणतात की जे काही हे आहे, समजा ब्राह्मण आहे किंवा ब्राह्मण आहे, त्या वशिष्ठाच्या आपले जे काही वशिष्ठ आहे त्याच्या वशिष्ठाच्या पायामधून ज्याचा जन्म झालेला आहे अशा शूद्राच्या जवळ तू का गेलास, किंवा त्यांचा जो धर्म आहे तू का अवलंबला आहेस, किंवा जे काही नीच प्रकारचे काही लोक आहेत हे असे, किंवा जे काही कृष्णवर्णीय आहेत किंवा गावंढळ आहेत अशा लोकांच्या धर्मामध्ये तू का गेला, त्यांचा धर्म तू का स्वीकारला आहेस, असे ते ब्राह्मण मला बोलतात. भगवान या शब्दाने हे ब्राह्मण मला दोष देतात, शेलक्या बेचूट शिव्या मला घालतात आणि अशा प्रकारे जे काही बाकीचे ब्राह्मण आहेत तर ते ब्राह्मण मला शिव्या देतात, जे नाही ते मला म्हणतात. यावर बुद्ध म्हणाला, वशिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियाप्रमाणे ब्राह्मणही गर्भार राहतात, प्रसवतात, आपल्या अर्भकाचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपल्या ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले, त्याने खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. त्यामुळे तो ब्रह्माची नालस्ती मात्र करतात. आणि यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की ते ब्राह्मण जे आहेत ते ब्राह्मण सुद्धा एका त्यांच्या आईपासूनच जन्माला येतात आणि ब्राह्मण होतात, परंतु हे त्यांचा जे काही नॅचरली जे काही विषय आहे तर ते विसरलेले आहेत, जे काही निसर्गाचा नियम आहे ते विसरलेले आहेत. त्यामुळे ते असे म्हणतात की आम्ही ब्राह्मणाच्या किंवा त्या ब्रह्माच्या तोंडामधून जन्माला आलेले आहोत, असे ते स्वतःला समजतात. एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ 3 वर्षा प्रश्नावर वाद करण्यासाठी गेला. त्याचप्रमाणे एकदा येसुखारी नावाचा जो काही ब्राह्मण होता, तर हा ब्राह्मण सुद्धा भगवान बुद्धाकडे याच प्रश्नावर वाद करण्यासाठी गेला. तर त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी असा एक प्रश्न विचारला की कर्माची शाश्वत विभागणी या पद्धतीच्या समरणार्थ तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात ते सर्वहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाहीत, इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आलेले आहेत. आणि त्यावेळेस ते ब्राह्मण भगवान बुद्धापाशी आला आणि भगवान बुद्धाला काय म्हणाला की मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहोत. तर तेव्हा माझा प्रश्न असा आहे की ब्राह्मण जे आहेत हे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ आहेत आणि बाकीचे जे 3 वर्ण आहेत तर त्या वर्णाचा जन्म फक्त या ब्राह्मणाची सेवा करण्यासाठी झालेला आहे, म्हणून इतर जे काही सर्व वर्ण आहेत तर हे सर्व वर्ण फक्त ब्राह्मणाची सेवा करायला पाहिजेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणाची सेवा, क्षत्रियाची सेवा, वैश्याची सेवा आणि शूद्राची सेवा. शूद्राची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार. आणि त्यानंतर तो असा सुद्धा म्हणाला की या ठिकाणी जे काही 4 वर्ण विभागलेले आहेत त्यामध्ये ब्राह्मणाची सेवा, क्षत्रियाची सेवा, वैश्याची सेवा आणि शूद्राची सेवा या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि शूद्राची जी सेवा आहे हे फक्त शूद्रच करणार आहेत असं तो म्हणतो. तेव्हा भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले, ब्राह्मणाने केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे काय. आणि त्यानंतर भगवान बुद्धाने त्याला एक प्रश्न केला की ज्याप्रमाणे त्यांना सांगितलं होतं समजा की चतुर्वर्णाविषयी समजा किंवा जातीविषयी ज्याने प्रश्न केला होता त्याच्या विरोधामध्ये भगवान बुद्धाने त्या ब्राह्मणाला एक प्रश्न केला की तुम्ही जे म्हणता की जे काही ब्राह्मण आहे सर्व श्रेष्ठ आहे आणि बाकी सर्व जे जाती आहेत किंवा जे काही समाज असेल त्यानं ब्राह्मणाची सेवा करायला पाहिजे, तर ही जे काही चतुर्विध आहे किंवा जे काही विधी आहे किंवा जे काही परंपरा आहे तर ही परंपरेची विभागणी
किंवा जे काही 4 प्रकारचे जे वर्ण आहेत, तर ही वर्ण सर्व जगात मान्य आहे काय, असा प्रश्न निर्माण केला. म्हणजे इथं भारतातच नाही तर बाकी सगळ्या देशामध्ये, सगळ्या जगामध्ये ब्राह्मण, शूद्र, वैश्य अशा प्रकारच्या 4 विभागण्या झालेल्या आहेत काय, असं भगवान बुद्ध म्हणतो. माझ्या संबंधी विचारशील तर मी सेवा करायची किंवा न करायची यापैकी कशाचाच आग्रह धरीत नाही. सेवेचा परिणाम आपल्याला वाईट बनवण्यात होत असेल आणि चांगले बनवण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. आणि त्यानंतर भगवान बुद्ध असे म्हणाले की माझ्या संबंधी जर विचारशील, म्हणजे माझ्या संबंधातच काही जर तुला विचारायचं असेल तर माझे जे काही जन्म असेल तर तो फक्त सेवा करण्यासाठी जर झालेला असेल तर मी सेवा करेल, आणि सेवा करण्यासाठी जर झालेला नसेल तर मी सेवा करणार नाही. सेवेचा परिणाम आपल्याला वाईट बनवण्यात होत असेल आणि चांगले बनवण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. म्हणजे एखाद्या गोष्टीनं जर वाईट परिणाम घडून येत असेल तर अशा प्रकारची सेवा माणसानं करू नये. चांगली असेल ती सेवा करायला पाहिजे. परंतु जर या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत असेल तर ती सेवा करावी. परंतु भगवान बुद्ध म्हणतात की जर आपल्या सेवेने एखाद्या माणसाचं कोणाचं तरी चांगलं होत असेल, वाईट कोणत्याही प्रकारचं जर होत नसेल तर अशा प्रकारची सेवा आपण करायला पाहिजे. क्षत्रियाचे, ब्राह्मणाचे, वैश्याचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे. जिच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढी सेवा तिने केली पाहिजे. त्यानंतर भगवान बुद्धाने हे सुद्धा सांगितलं की कोणताही समाज असो, कोणताही वर्ण असो, त्याने इतर समाजासाठी सेवा जर हिताची ठरत असेल तर सेवा करावी, अन्यथा अशी सेवा करू नये असं सांगितलं. येशूकाराने दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्यांचा वंश आणि कुळ यावरून का ठरू नये. त्यानंतर या ब्राह्मणाने, जे काही येशूकारे ब्राह्मण होता तर या ब्राह्मणाने दुसरा प्रश्न विचारला की जे काही माणसाचा सामाजिक दर्जा आहे किंवा आपण ज्या समाजामध्ये जन्मलेलो आहोत त्या समाजातलं जे काही आपलं काम आहे तर हे काम ठरवताना त्यांचं जे काही वंश असेल, जे काही कुळ असेल यावरून का ठरू नये. या प्रश्नाला म्हणजे ज्या जातीमध्ये माणूस जन्मलेला आहे तर त्या जातीचं जे काही काम आहे तेच काम त्या माणसानं करायला पाहिजे, असं का होऊ नये असं तो ब्राह्मण म्हणतो. परंतु या प्रश्नाचं उत्तर देताना सुद्धा भगवान बुद्धाने उत्तर दिले, वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्यांचा नाम निर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओळख्यांना अग्नी आहे की ढलव्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणीचा अग्नी आहे हे ठरवले जाते. त्याप्रमाणे धम्माचा उदांत सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नाम निर्देश होतो. आणि या ठिकाणी भगवान बुद्धानं काय सांगितलं की या ठिकाणी उदाहरण घ्यायचं असेल तर एखादं काट्याचं काय म्हणतात त्याला आपण फरळ म्हणावं, काट्याचं फरळ असेल किंवा एखादी लाकडाची ढिपली असेल किंवा एखादं लाकूड असेल किंवा एखादं लाकडाचं मोठं खोड असेल तर हे सर्व काही जळते. हे सर्व काही जळते याचा अर्थ हे सर्व काही जळत असताना त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचा काही अग्नी बाहेर निघतो का एकाच प्रकारचा अग्नी निघतो. पण फक्त एवढंच येईल की काट्याचा फरळ एखादं जळत असेल त्याच्यापासून जे अग्नी तयार होत असेल तर हे काट्याच्या फरळाचा अग्नी आहे. एखादी ढिपली जळत असेल तर हे ढिपलीचा अग्नी आहे किंवा एखादं जर लाकूड जळत असेल मोठं तर हे लाकडाचा अग्नी आहे. फक्त एवढंच म्हणता येईल. परंतु अग्नी हा सर्वांपासून सारखाच मिळतो. त्याप्रमाणे या ठिकाणी उदाहरण देऊन सांगलेलं आहे की कोणताही वर्ण जरी असेल तर त्या वर्णामधून जर आपल्या मनामधून इतरा समाजाविषयी जर चांगली भावना निघत असेल तर त्याला चांगली भावनाच म्हणायला पाहिजे. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप संपत्तीची आहे. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधी खुनी, चोर, व्याभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बडबड करणारा, लोभी, दीर्घद्वेषी अथवा चुकीचे मते असलेला आढळले. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याप्रमाणे थोर कुळात जन्माला आलेला पुरुष हा दुर्गुणापासून अलिप्त असलेलाही आढळ. म्हणून मी म्हणतो कुळामुळे मनुष्य जन्माला आपलं वाईट होतो असेही नाही. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं
दुसरं एक उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे एखादा थोर कुळामध्ये किंवा एखाद्या श्रेष्ठ समाजामध्ये जन्माला आलेला जर माणूस असेल तर तो सुद्धा माणूस पुढे चालून चोरी करू शकते, खून करू शकते, खोटं बोलू शकते किंवा व्याभिचारी होऊ शकते, कोणाची निंदा करू शकते, कोणाला शिवीगाळ करू शकते किंवा बडबड करू शकते किंवा त्याला लोभ असू शकते. आणि असं असल्याच्या नंतर त्यांचा जे काही चांगल्या समाजामध्ये येऊन त्याचा काय फायदा आहे तर तो माणूस वाईटच ठरणार नाही का? किंवा एखादा जर हीन दर्जाच्या जातीतला माणूस एखादा असेल तर त्यांची सुद्धा काहीतरी चांगले कामं तो करतो आणि तो चांगलं कामं केल्यामुळं तो चांगला ठरणार नाही का किंवा सद्गुरू ठरणार नाही का असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी विचारतात. येशूकारीने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्ण प्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा आणि त्यानंतर जे काही वर्णामध्ये किंवा जे काही अलग अलग प्रकारचे वर्णाच्या जाती ठरवल्या होत्या तर त्या जातीमध्ये अलग अलग आपली उपजीविका करण्यासाठी करावं लागणारे जे काही कामं होते तर या कामाबद्दल तिसरा प्रश्न त्या ब्राह्मणाने बुद्धाला विचारला. ब्राह्मण उपजीविकेच्या साधनाचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणाची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यबाणापासून कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याने शूद्राची. जर या 4पैकी कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे? तर यानंतर यानं काय विचारलं ब्राह्मणानं की एखादा जो काही म्हणजे समाज आहे, वर्ण आहे, त्या प्रत्येक वर्णाला कामं वाटून दिलेली आहे आणि त्याप्रमाणे जे काही दान धर्म येत असेल तर त्यांच्यावर उपजीविका कोणाची होते म्हणजे त्याच्यावर हक्क कोणाचा असेल? ब्राह्मणाचा असेल. किंवा एखादं युद्ध खेळणं किंवा त्याच्यानंतर जे काही कृषी किंवा धनुष्यबाण चालवलं अशा प्रकारचे जे काही आहे तर याच्यापासून उत्पन्न निर्माण होणार आहे त्यांचं उत्पन्नावर अधिकार कोणाचा असेल तर याचा क्षत्रियाचा. आणि त्याच्यानंतर जे काही बाजारपेठा बाजार वगैरे लावणे, दुकानं लावणे अशामधून जे काही उत्पन्न होत असेल त्याच्यावर अधिकार कोणाचा असेल तर वैश्याचा. आणि त्याचप्रमाणे या तिन्ही जातीची काही सेवा करायची आणि सेवा करून जे काही मिळत असलेला मोबदला त्यांच्या त्या मोबदल्यावर अधिकार हा शूद्राचा असला पाहिजे. तर याबद्दल आपलं काय मत आहे असं ब्राह्मण या ठिकाणी भगवान बुद्धाला विचारतो. ब्राह्मणाचे हे वर्गीकरण सर्व जगात मान्य आहे काय? बुद्धाने विचारले. आणि पहिल्यासारखंच बुद्धाने याचं सुद्धा विचारलं की हे जे काही म्हणतात तुम्ही अशा प्रकारचे जे काही वर्गीकरण आहे की प्रत्येक जातीतल्या माणसांना अलग अलग आपलं कमवायचं साधन ठेवलं पाहिजे किंवा तसं एक रूपरेषा ठेवली पाहिजे तर हे सर्व जगामध्ये असं आहे काय असं विचारलं. परंतु येशूकारीने उत्तर दिलं नाही. तेव्हा वसिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले की उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्वाचे आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्धाने त्या वसिष्ठाला काय सांगितलं की उच्च कुळामध्ये जन्म घेण्यापेक्षा त्यांचे जे काही कामं असतील हे उच्च दर्जाचे असायला पाहिजेत असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असू शकत नाही, सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धाचा उपदेश होता. आणि त्यामुळं भगवान बुद्धाचा उपदेश कसा होता की ज्याप्रमाणे जाती असतील किंवा विषमता असेल किंवा उच्च नीचता असेल तर अशा प्रकारे कोणतीही उच्च नीचता किंवा कनिष्ठता अशा प्रकारचा कोणता भेदभाव नसला पाहिजे. जसे दुसरे तसेच मी, जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा हा भगवान बुद्धाचा उपदेश होता. तर भगवान बुद्ध काय म्हणत गेले की ज्याप्रमाणे मी आहे तर त्याचप्रमाणे इतर आहेत आणि ज्याप्रमाणे इतर आहेत त्याप्रमाणे मी आहे म्हणजे आम्ही सगळे सारखे आहोत याप्रमाणे आपण विचार करून चालायला पाहिजे किंवा आपला असा धम्म असायला पाहिजे, आपले असे विचार असायला पाहिजे. धम्माला सधम्मरूप यावला त्याने माणसाने मोठेपण त्यांच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. ब्रह्मांड प्रणित चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. आता हा जो काही ब्राह्मण आहे तर या ब्राह्मणाचा जो काही चातुर्वर्ण्याचा जे काही सिद्धांत होता हे कशावर अवलंबून आलेला होता की त्या माणसाच्या जन्मावर की तो कोणत्या वर्णामध्ये कोणत्या जातीमध्ये जन्माला येतो त्याच्यावर अवलंबून होता.
ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, वैश्य म्हणजे वैश्य आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापाच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य. अशा प्रमाणे 4 वर्ण या ठिकाणी तयार झालेले होते. ब्राह्मणाच्या मते माणसाने मोठेपण त्यांच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. आणि ब्राह्मणाचं मत असं होतं की जे काही माणसाचा जन्म होता तर त्या माणसाच्या जन्मापेक्षा माणसाचे काही मोठेपणा हा काही वेगळा नाही असं तो म्हणत असे. चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे. आणि याप्रमाणे जे काही हे चातुर्वर्णाचे जे काही वर्णन निर्माण केलेले होते तर हे भगवान बुद्धाला घृणास्पद असे वाटत होते, म्हणजे त्याची किळसवाणी येत होती. त्याचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाने मोठेपण त्यांच्या जन्मावर अवलंबून नसून त्यांच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे. आणि त्यामुळं जे काही ब्राह्मणाचा चातुर्वर्ण्यासाठी जे असलेला नियम होता हा भगवान बुद्धाला मान्य नव्हता. तर भगवान बुद्धाचा सिद्धांत काय म्हणत होता की माणसाचा जे काही मोठेपणा हे त्याच्या जन्मावर आधारित नसून हे त्याच्या कामावर अवलंबून असायला पाहिजे असं भगवान बुद्ध म्हणत होते. ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्वाचा होता. आणि ज्या वेळेस अशा प्रकारचा जो काही प्रसंग किंवा जे काही धम्म बुद्धाने सांगितलेला होता तर तो विशेष प्रकारचा प्रसंग महत्वाचा होता. एकदा भगवान अनाथपिंडकाच्या जेतवनारामात राहत होते. एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापत्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. आता या ठिकाणी एक वेळेस भगवान बुद्ध हे अनाथपिंडक या ठिकाणी राहायला होते. आणि त्या ठिकाणी राहायला असल्यानंतर एके दिवशीच्या दुपारी हातामध्ये भिक्षापत्र भगवान बुद्धाने हातामध्ये घेतलं आणि तो श्रावस्ती नगरामध्ये भिक्षेकरिता निघाले. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चाललेली होती. भिक्षाटन करता करता भगवान आग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले. त्यांच्या घरात होमाग्नी पेटला होता. आहुतीची तयारी चालू होती. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही श्रावस्ती नगरामध्ये भगवान बुद्ध भिक्षाटनासाठी गेले. आणि भिक्षाटन करत 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 भगवान अशा एका घराच्या जवळ गेले की त्या घरी एक अग्नी तयार होता किंवा तो होमाग्नी पेटलेला होता. जे काही यज्ञ म्हणतात ते यज्ञ करायचा अग्नी पेटलेला होता. आणि त्या ठिकाणी आहुतीची तयार होती, म्हणजे काही ना काहीतरी आहुती द्यायची, बली द्यायचा, अशा प्रकारचा कार्यक्रम त्याचा चालू होता. आणि त्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले. भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अग्निक रागाने म्हणाला, हे केस कुंचिका थांब, तेथेच थांब. हे करंट्या भिक्खू तेथेच थांब. हे दिन वृक्षाला बहिष्कृत माणसा तेथेच थांब. आणि जसं भगवान बुद्धाला तिथल्या त्या एका माणसानं बघितलं, अग्निकनं रागानं बघितलं तर ते अग्निक त्या ठिकाणी भगवान बुद्धाला काय म्हणाला की हे केस कुंचिता म्हणजे शिव्या देत किंवा काही ना काहीतरी वाईट बोलत भगवान बुद्धाला म्हणाला की तू तेथे थांब. ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले, हे ब्राह्मण वृक्षल कोणाला म्हणावायचे, माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहित नाही काय. आणि त्यावेळी भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाला काय म्हणाले की हे ब्राह्मणाला वृक्षल म्हणजे बहिष्कृत म्हणजे एखाद्या समाजाने दुसऱ्या समाजाला सुद्धा वाळू टाकण्यासारखं समजा. तर जे असं जे आहे तर असं कोणाला म्हणतात तर हे तुला माहित आहेत का. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, नाही गौतमा, कोणाला वृक्षल म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्य वृक्षल ठरतो हे मला माहिती नाही. आणि तेव्हा या ज्या प्रश्नाचं उत्तर त्या ब्राह्मणापाशी नव्हतं. म्हणून ते ब्राह्मण काय म्हणाला की नाही, हे जे वृक्षल आहे जे काही बहिष्कृत आहे तर हे बहिष्कृत कोणाला म्हणतात हे मला माहित नाही. आणि तो बहिष्कृत कसा काय माणूस होतो हे सुद्धा मला माहित नाही. भगवान त्याला म्हणाले, वृक्षल कोणाला म्हणावायचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही. यावर आग्निक ब्राह्मण म्हणाला, त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रह तू धरीत आहेस तर सांग, तुला काय सांगायचे आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणाले की याच्याबद्दल तुला जाणकारी असली पाहिजे, माहिती असली पाहिजे. तर त्यावर ते ब्राह्मण म्हणाला की जर तुला असा आग्रह असेल की मला या गोष्टीची जाणकारी व्हायला पाहिजे तर मग तू मला सांग. ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्वेषी, दुर्गुणी, निंदाप्रिय, मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला वृक्षल समजावे. आणि भगवान बुद्धाने त्या ब्राह्मणाला काय सांगितलं
की जो माणूस रागीट आहे, दीर्घद्वेषी आहे, दुर्गुणी आहे, निंदाप्रिय आहे, मिथ्यादृष्टी आहे, म्हणजे खोटं बोलणारा असेल किंवा अशा ज्या बोलण्याने त्या माणसाची निंदा होईल असा तो बोलत असेल, तर असा जो कोणी माणूस असेल तर तो वृक्षल समजावे, म्हणजे बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही, तो वृक्षल समजावा. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांनी नंतर सांगितलं की जो माणूस सजीव प्राण्यांना किंवा पक्षूंना किंवा पक्ष्यांना उपद्रव करतो, म्हणजे त्यांना जखमी करत असेल, त्याला त्रास देत असेल, परेशान करत असेल, तर त्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही, म्हणजे जे काही जीव आहेत जे या पृथ्वी तलावर, त्या जीवाबद्दल आपल्या मनामध्ये काही प्रेम भावना, दया भावना नाही, तर ज्याच्या मनामध्ये असं नाही त्याला वृक्षल समजावं किंवा बहिष्कृत समजावं. जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो वृक्षल समजावा. म्हणजे जो खेड्यापाड्यांना परेशान करते, लोकांना परेशान करते, चोरी करते, डकेती करते, असे जे काही माणसं आहेत तर त्यांना सुद्धा वृक्षल समजावं. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो तो वृक्षल समजावा. म्हणजे जोने जर एखादं ठेवलेलं कोणाचं धन असेल ते धन चोरून घेऊन जात असेल तर त्याला वृक्षल समजावं. जो ऋण घेऊन पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो तो वृक्षल समजावा. म्हणजे कोणाचं दिलेलं काही कर्ज असेल तर ते कर्ज वापस करत नाही, तो सुद्धा वृक्षल असावा. जो एखाद्या शूद्र वस्तूच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो, प्रसंगी त्याची हत्याही करतो, तो वृक्षल समजावा. म्हणजे एखाद्या वाटसरूला कोणी लुटत असेल, चोरी करत असेल आणि त्याची हत्या करत असेल तर असा माणूस म्हणजे वृक्षल समजावा. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो तो वृक्षल समजावा. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्राच्या स्त्रियाशी अमर्यादित क्रमण करतो तो वृक्षल समजावा. आणि जो संपन्न असूनही आपल्या गत यौवनात वृद्ध अशा मात्या पित्याचे पोषण करीत नाही तो वृक्षल समजावा. अशा प्रकारे 4-5 या ठिकाणी उदाहरणं भगवान बुद्धांना सांगितलेलं आहे की जो चांगले कोणते म्हणून विचारते असता वाईटाची सल्ला मसलत देतो आणि कपटीपणाने शिकवितो तो वृक्षल समजावा. म्हणजे एखाद्या माणसानं चांगलं काय आहे हे विचारल्याच्या नंतर वाईट हेतू ठेवून त्याला चांगलं न सांगता काहीतरी वाईट सांगायचं असं जरी कोणी करत असेल तरी तो वृक्षल माणूस समजावा. जन्माने कोणी वृक्षल नसतो, त्याप्रमाणे जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. आणि याचप्रमाणे जन्मानं कोणी वृक्षल ठरत नाही तर तो त्याच्या वागण्यात ठरतो. त्याचप्रमाणे ब्राह्मण जे आहे तर हे ब्राह्मण सुद्धा जन्मानं ठरत नाही असं भगवान बुद्ध म्हणतो. भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या आग्निकाला आपली लाज वाटू लागली. आणि त्यानंतर जे काही त्या आग्निकानं भगवान बुद्धाला शिवीगाळ केली होती, जे नाही ते बोलला होता, तर जे बोलला ते त्याला आठवलं आणि त्याला आपण जे काही शिव्या दिल्या भगवान बुद्धाला जे काही बोललो याच्याबद्दल खूप म्हणजे लाज वाटू लागली आणि त्यांनी स्वतःची मान त्याची खाली घातली. त्यानंतर धम्माला सधम्मरूप यावेळेला त्याने माणसातील समतेच्या भावनेची अभिवृत्ती केली पाहिजे. आता या ठिकाणी जे काही माणसातील जे काही समानता असेल किंवा समानतेची भावना असेल याबद्दल सांगितलेलं आहे. काही बळकट तर काही दुबळी असतात. यामध्ये काही माणसं बळकट तर काही दुबळी असतात, म्हणजे गरीब वगैरे असतात. काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते. आता यानंतर दुसरा सांगितलं आहे की काही माणसांना बुद्धी असते तर काही माणसाला थोडी असते किंवा बिलकुल नसते. काहीच्या अंगी थोर कर्तृत्व शक्ती असते तर काहीच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते. काही सधन असतात, काही दरिद्री असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावायचा असतो. या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्याची स्थिती असहाय्य ठरेल. आणि या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे काही माणसाच्या अशा प्रकारे 2 गट निर्माण होतात की एक दुबळा आहे आणि एक बळकट आहे. समजा बळकट आहे चांगला, किंवा एकाकडे बुद्धी आहे किंवा एकाकडे बुद्धी नाही, किंवा एकाच्या अंगी थोर कर्तृत्वशाली असते तर काहीच्या अंगी नसते. अशा प्रकारचे जे काही 2 गट ठरतात तर याच्यामध्ये जे काही विषमता निर्माण होते तर ती विषमता स्वाभाविक आहे, म्हणजे नॅचरली आहे, नैसर्गिक आहे की एखादं हुशार असते कोणी एखादं हुशार नसते, हे गट पडणं स्वाभाविक आहे. असे म्हणलं तर दुबळ्याची स्थिती असहाय्य होईल. परंतु अशामुळे काय होईल की जे काही दुबळे लोक आहेत त्याची स्थिती काय होईल, असहाय्य होईल. म्हणजे
त्यानं त्यांना आपल्याला जे काही म्हणजे आपण आपल्याला काहीतरी कमी आहे असं समजून घेतील ते. विषमता जीवनाचा नियम करू चालेल काय? या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात. परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समजण्याच्या दृष्टीचे श्रेष्ठत्व ठरतात काय? याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही. याच कारणास्तव धर्म समता शिकवितो. जरी श्रेष्ठत्व मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल. आणि याप्रमाणे जर एखादा धर्म जे काही समता शिकवित असेल किंवा धर्म हा समता शिकवितो तर तेव्हा जे काही श्रेष्ठपण एखाद्या माणसाकडे असेल किंवा एका माणसाकडे जे काही श्रेष्ठपणासाठी लागलेली काही पूर्ण योग्यता असेल ती त्याच्याकडे जर नसली तर समाजात समतेस मान्यता मिळण्यास तो जगू शकेल किंवा तो समाजामध्ये चांगलं राहून किंवा समाजामध्ये काहीतरी समता नसली समजा तरी काही ना काही प्रकारे समता बाळगून त्या ठिकाणी तो जगू शकेल. समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठ पुरुषाची योग्यतम पुरुषाची नव्हे. आणि यामध्ये समाजामध्ये जर कोणाची गरज असेल तर ती कोणाची असू शकते? जे काही श्रेष्ठ माणसं आहेत तर अशा श्रेष्ठ माणसाची, बल्कि काही योग्यतम पुरुष आहेत अशा माणसाची नाहीत. म्हणजे याचा अर्थ समजा सांगायचं जर असेल तर याच्यामध्ये श्रेष्ठ म्हणजे कोणाला म्हणायचं? समजा उदाहरणासाठी सांगायचं की समजा एखादा माणूस आहे, त्या माणसाकडे खूप सारं धन आहे आणि खूप सारं धन आहे म्हणजे तो दान देण्यासाठी सक्षम आहे, म्हणजे तो श्रेष्ठ आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु जर त्याच्याकडे धन असून सुद्धा त्याची दान करण्याची जर त्याची नीती नसेल तर तेव्हा तो दान करण्याच्या योग्यतेचा माणूस ठरेल का? योग्यता त्याची दान करण्याची ठरणार नाही. फक्त तो श्रेष्ठ म्हणजे दान धर्म देण्याच्या लायकीचा तो माणूस ठरल, परंतु दान धर्म तो देणारच नाही, त्याच्यामुळे योग्यतेचा तो ठरणार नाही असं भगवान बुद्धानं सांगितलं. याच कारणास्तव मुख्यतः धर्मसमतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो. हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे. यास्तव जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकारनीय नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आणि भगवान बुद्धाचा दृष्टिकोन जे आहे तर तो काय आहे की जो काही धर्म समता शिकवित असेल म्हणजे एकूण एकाच्या संदर्भामध्ये काही समता शिकवत असेल तर तो धर्म जे आहे म्हणजे धर्म जो चांगला आहे किंवा स्वीकारनीय आहे म्हणजे तो धर्म सर्वांनी स्वीकारायला पाहिजे असं भगवान बुद्ध म्हणतात. स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अथवा स्वतःला आणि दुसऱ्याला दुःखी करा अशा तऱ्हेच्या कर्माचा अभ्यास करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवील काय? त्यावर श्रद्धा ठेवाल काय? आणि अशा प्रकारे भगवान बुद्धानं समोर विचारलं की आपण दुःखी होण्यासाठी जर कोणाला सुखी करायचं असेल किंवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी जर आपल्याला दुःखी व्हायचं असेल तर असा जर काही धर्म असेल तर असा धर्म काही कामाचा नाही किंवा अशा धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय? जो धर्म आपल्या सुखाबरोबर दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? आणि एखादा जो काही धर्म असेल तो आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याचे सुद्धा सुख हिततो किंवा दुसऱ्याच्या सुखाची वाढ करतो तर असा जो काही किंवा कोणताही समजा काही अत्याचार असेल तर ते अत्याचार जे असेल ते न सहन करण्याचा उपदेश करतो असा श्रेष्ठत्व धर्म नव्हे काय? जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना ते अधिक अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असत. आणि अशा प्रकारे जे काही ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करत होते तर त्या ब्राह्मणाला अशा प्रकारचे प्रश्न भगवान बुद्ध करत होते. आणि भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म होता. तर अशा प्रकारे आज या ठिकाणी जे काही तिसरा खंड आहे हा तिसरा खंड आपण या ठिकाणी संपवित आहोत.